छोटे व्यक्तित्व से ऊंची बात भी कही जाए तो वो बात छोटी हो जाती है। छोटे व्यक्तित्व से कही गई बड़ी बात भी छोटी हो जाती है और बड़े व्यक्तित्व से की गई छोटी बात भी बड़ी हो जाती है। मोठ्या माणसांनी बोललेली जी वचनं आहेत ना महाराज, ती सामान्य सहज बोलू द्या। जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते ज्यांच्या मुखातून आलेली वचन। परंतु सत्य सनातन हिंदू धर्माची जी परंपरा आहे ना, ती मेणबत्त्या घेऊन मूक आंदोलन किंवा मूक मोर्चे काढण्याची नाही। सत्य सनातन हिंदू धर्माची परंपरा अशी आहे महाराज, जटायूला माहित होतं रावणाचा मी पराभव करू शकणार नाही। जटायूला माहित होतं मी सीतामैयाचं हरण थांबवू शकणार नाही। जटायूला माहित होतं माझा मृत्यू याच्या हातून निश्चित आहे। पण विचारलं जटायूला रामचंद्रांनी, जटायू तुला माहित होतं तुझी शक्ती अल्प आहे रावणाच्या पुढे, तरी सुद्धा तू एवढा अट्टहास का केला? जटायूनं उत्तर दिलं, रामराया इतिहासामध्ये माझी अशी चर्चा होऊ नये की जटायूच्या समोर एका स्त्रीचं हरण होत होतं पण जटायूनं प्रयत्न केला नाही, ही माझी इतिहासात नोंद होऊ नये म्हणून मी छोटासा प्रयत्न केला देवा, छोटासा प्रयत्न केला। आमच्या सत्य सनातन हिंदू धर्माची परंपरा अशी आहे महाराज, सीता मैयाचं हरण झालं, रामायण घडलं आणि द्रौपदीचं वस्त्र हरण झालं, महाभारत घडलं। आम्ही मेणबत्त्या घेऊन चालण्याची आमची परंपरा नाही बरं का। म्हणून तुम्हाला इथं सगळ्या समोर मुली बसलेल्या आहेत, सांगू का? बोए जाते हैं बेटे, बोए जाते हैं बेटे, उग जाती है बेटियां, पढ़ाए जाते हैं बेटे, पढ़ जाती है बेटियां, एवरेस्ट की चोटी पर चढ़ाए जाते हैं बेटे, चढ़ जाती है बेटियां, नाते रिश्ते एक ही पल में तोड़ देते हैं बेटे, लेकिन कैसी भी परिस्थिति हो नाते रिश्ते निभा देती है बेटियां। फक्त मुलीच हे सर्व करू शकतात। आणि म्हणून घरात नारळ आणता का तुम्ही? नारळ पाणी आणता ना? इथून पुढे लक्षात ठेवा, नारळच पाणी जर घरात जर आणायचं असेल तर त्याच्या कोयत्यानं नारळ कापून कधीच आणू नका। तुम्ही म्हणाल का? सांगू, त्याच्या कोयत्याने नारळ कापून आणू नका, घरी कोयता आणा आणि मुलांना शिकवा नारळ कशी कापायची असतात। जर आपल्या मुलांना नारळ कापायची नाही शिकवली तर आपली नारळ कधी कापून जातील त्याचा पत्ता सुद्धा तुम्हाला लागणार नाही। नारळ कापायला शिकवा, नारळ कापण्याचा कोयता घरात आणून ठेवा। मी नारळाची गोष्ट करते, तुम्ही तिकडं काही वेगळा विषय काढू नका। घरात कोयता आणून ठेवा, नारळ न कापता आणा, मुलींना नारळ कसं कापायचं असतं ते शिकवा। शिकवाल ना? कारण आज वेळ आली आपल्यावरती, आज वेळ आली। शरणाची ओढ तुझ्या लागली, युगे युगे वाट गेली पाहिले, दर्शनाची ओढ तुझ्या लागली, युगे युगे वाट तुझी पाहिली, दर्शनाची ओढ तुझ्या लागली, युगे युगे वाट तुझी पाहिली, दर्शनाची ओढ तुझ्या लागली। एकदाची भेट व्हावी, मूर्ती तुझी पाहत रहावी, पाहताना तुझ्याकडे डोळ्यातील लवलव थांबली, दर्शनाची ओढ तुझ्या लागली, युगे युगे वाट किती पाहिली, दर्शनाची ओढ तुझ्या लागली, युगे युगे वाट किती पाहिली, दर्शनाची ओढ तुझ्या लागली,
कुणाची मुलगी पोरगी पळून नेणं चांगलं आहे का हो? चांगलं आहे का? अजिबात नाही. त्यातल्या त्यात ज्याच्या ताटात जेवायचं, ज्याच्या ताटात जेवायचं, ज्याच्या बरोबर रात्रंदिवस फिरायचं त्याला मित्र म्हणून घ्यायचं आणि मित्राचीच बघता काय तू संन्याशी होऊन चोरून नेली माझी. संन्याशी झाला आणि दुसरी कुणाची नाही, वैकुंठाधिपती भगवंताची सख्खी बहीण महाराज मानलेली नाही, सख्खी बहीण चोरून नेली माझी भगिनी, चोरून नेली महाराज. चांगलं आहे का हो? चांगलं आहे. पण देवाच्या सांगण्याहून अर्जुनानं देवाची बहीण, तुम्ही म्हणाल मग देवाची बहीण अर्जुनानं पळवली होती, मग नाही ना. अहो देवाच्याच सांगण्याहून, कारण भगवंताला माहित होतं कौरव पांडवांच्या युद्धामध्ये 5ही पांडव पुत्र राहणार नाहीत. मग 5 पांडव पुत्र जेव्हा राहणार नाहीत, अभिमन्यू सुद्धा राहणार नाही. मग अभिमन्यू राहणार नाही, पण पांडवांचा वंश जर पुढे चालवायचा जर असेल तर अभिमन्यूच एक पांडवांचा वंश पुढे चालू शकणार आहे. मग अभिमन्यू जर आणायचा असेल तर अर्जुनाचं लग्न सुभद्रेबरोबर करावं लागेल. आणि अर्जुनाचं लग्न अगदी द्रौपदी बरोबर झालेलं होतं. पण महाराज ही सर्व भगवंताने पुढचं भविष्य जाणून देवानंच अर्जुनाला सांगितलं. देवाच्या सांगण्याहून महाराज अर्जुनानं चोरी केली. ती चोरी सुद्धा महाराज पूर्ववंशाला पुढे वाढवायला कारणीभूत ठरली. पुण्यवंत अर्जुन झाला. दृष्टांत ग्राम्य आहे, सिद्धांत लक्षात घ्या. व्यभिचार करणं चांगलं आहे की वाईट? व्यभिचार अतिशय निंदनीय कर्म आहे महाराज. व्यभिचार अनंत अनंत युग युगापर्यंत त्या ठिकाणी नरकामध्ये वास त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला, त्या पुरुषाला करावा लागतो. अतिशय निंदनीय कर्म व्यभिचार. पण दुसऱ्याच्या पतीबरोबर आपला पती सोडून जगतपतीच्या बरोबर गवळणींनी काय केला मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात. गवळणी करीती देवासी व्यभिचार, सांडोणी आचार भ्रष्ट होते, तयासी दिले ते कवनासी नाही, तोची अंतर्बाही झाला देव. तुकोबराय सांगतात गवळणींनी व्यभिचार केला, पण कुणाच्या बरोबर केला? देवाच्या बरोबर केला महाराज. आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात आणि तुकोबराय त्याचं वर्णन करतात. तुका म्हणे धन्य त्यांचा व्यभिचार. तुकोबराय सांगतात त्यांचा व्यभिचार सुद्धा धन्य आहे, त्यांचा व्यभिचार सुद्धा धन्य आहे. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, साधिले अपार निज सुख साधिले अपार. निज सुख साधिले अपार, निज सुख साधिले अपार. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, साधिले अपार निज सुख साधिले अपार, निज सुख. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. गवळणींनी देवास बरोबर केलेला व्यभिचार सुद्धा धन्य झाला महाराज. कारण साधिले अपार निज सुख अपार, असं निज सुख गोपिकांना भगवंताच्या बरोबर प्राप्त झालं. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. गोपाळ सांगतात देवा तुझ्या संगतीमध्ये आमची निश्चिंती झाली. महाराज भगवान परमात्म्याच्या बरोबर
जे जे आपण देवाच्या संबंधाने करतो ना तो अधर्म सुद्धा धर्म ठरत असतो बरं का. कागाची विष्टे जन्म पिंपळाशी पांडव कुळासी पाहता दोष. पांडव कुळाकडे जर बघितलं तर पांडव कुळाकडे तू सगळं अभंग बघून घ्या, दोषच दोष आहे. पण असं असू नये. द्वारकेचा राणा पांडवा घरी, ज्ञानदेव माने व्यासाची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव माने व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा जर भगवान परमात्मा पांडवांच्या घरी जर राबत असेल, भगवान परमात्म्याशी संबंध जोडल्यानंतर जर पांडव कुळ जर धन्य होत असेल, तर भगवंताबरोबर आपण इतरांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नका. बायको म्हणती का ना मागून आली, थोडस एवढंच काही ऐकलं का बैल झाला, बायकोचा बैल झाला. बिचाऱ्या त्या मंडळाला या असं वाटत असं नसतं केलं तर बरं झालं असतं. इकडं आड तिकडं विहीर. बायकोच्या पुढे करावं आईला राग येतो, आईच्या पुढे करावं बायकोला राग येतो. बहिणीला साडी घ्यावी बायकोला राग येतो, आणि बायकोला घ्यावी तर बहीण म्हणते तिकडं बरं होतंय. बरोबर आहे ना. मित्राबरोबर जास्त राहावं तर भावाला राग येतो, मेवण्याबरोबर बोलावं तर भावाला राग येतो, आणि भावाबरोबर बोलावं तर मेवण्याला राग येतो. सांगू, संसारामध्ये एका वेळेस तुम्ही सर्वांना एकत्रित प्रसन्न करू शकत नाही. सर्वांना एकत्रित तुम्ही कधीच प्रसन्न करू शकत नाही. मग काय करा, एकालाच प्रसन्न करा. कसं जवळ मगाशी लहान लेकरू होतं ना, ते लेकरू परत 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 त्या लॅपटॉपमध्ये यायचं, बोटे घालायचं, कीपॅडला हलवायचं. महाराज त्या बापाला वैताग आला, घरात आईचं काम चालू होतं. त्यांनी विचार केला काय करावं, त्याला खेळण्या दिल्या, सगळं दिलं, पण पोरगं काय नादी लागना. ते परत परत लॅपटॉपकडे यायचं. बापानं आयडिया केली. बाप म्हटला बाळा, बापानं विचार केला फक्त तासाभराचं काम माझं राहिलेलं आहे, तासाभरामध्ये मी लॉग आउट करणार आहे, एक तासभराचं काम राहिलेलं आहे. बापाने विचार केला ते पोरगं खेळणी दिली की 5 मिनिटात त्याला कंटाळायचं, बापाकडे यायचं. बापाने सांगितलं बाळा ऐक ना, तुला एक काम देतो. म्हटलं एक गेम खेळायचं तुला. काय गेम खेळायचा? बापाने महाराज जगाचा नकाशा होता, जगाचा नकाशा बापाने पोराकडे दिला, फाडून दिला. नकाशा पूर्ण जगाचा नकाशा फाडला, आणि बापाने पोराला सांगितलं एवढा नकाशा तुला जोडून द्यायचा आहे, मला एवढा नकाशा जोड, तुला लॅपटॉप देऊन टाकतो म्हटले खेळायला. आता त्या पोरानं बाप म्हटला अफगाणिस्तान कुठं, पाकिस्तान कुठं, अरबस्तान कुठं, भारत कुठं, जपान कुठं, चीन कुठं, एवढ्यांना जोडता याला 4 तास जोडता येणार नाही. जग जोडणं सोपं आहे का महाराज? नाही ना. बापानं विचार केला 1 तासाच मध्ये आपलं काम. हे आता नादी लागलं गड्या. ते म्हटलं जोडशील. बाळानं मुलानं सांगितलं बाबा काहीच काळजी करू नका, जोडतो म्हटले. ते जोडायला लागलं, बाप काम करायला लागला, आणि 5 मिनिटं झाले महाराज, पोरग नकाशा जोडून बापाकडं आलं. बाप रे बाप, का रे जोडलास? म्हटले बाबा बघा ना, पाकिस्तानच्या ठिकाणी पाकिस्तान, वाघा बॉर्डरच्या ठिकाणी वाघा बॉर्डर, आणि मानागावच्या ठिकाणी मानागाव, अजिबात बदल नाही म्हटले. अहो बापानं पाहिलं ना सगळंच्या सगळं. बाप म्हटला बाळा अरे कोण गुरु सापडला तुला? 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये तू जगाचा नकाशा जोडून आणला. कसा काय जोडला? ते म्हटलं बाबा मी काय एवढा येडा आहे का म्हटले, हे सगळे जोडीत बसायला. बाळानं पेपर महाराज नकाशा उलटा केला, आणि नकाशा उलटा केल्यानंतर मागच्या बाजूने पाहिलं. मागच्या बाजूने सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी
करकटावरी ठेवणिया सुंदर भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत, कानामध्ये मकराची कुंडल आहेत, शिरपेच भगवंताच्या मस्तकावर मुकुट घातलेलं आहे, भगवंताची समचरण विटेवर साजिरी उभी आहेत. भगवान परमात्म्याची ती मनमोहक सुंदर मूर्ती बाप्पाला पोराने दाखवली आणि पोरगा बाप्पाला म्हणाला, बाबा जग जोडायच्या नादी लागलोच नाही, मी नकाशा उलटा केला. उलट्या बाजूने जगतपती होता आणि त्या जगतपतीचे जिथच्या तिथं माळा, जिथच्या तिथं कुंडल, जिथच्या तिथं चरण मी जोडली आणि मागच्या बाजूने पाहिलं, बाबा जग जोडलेलं होतं, संपूर्ण जग जोडलेलं होतं. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. एक देव जोडला की सगळं जग आपोआप जोडल्या जातं. तिलाची ती एक घरीलाची हो, एक घरीलाची ती हो, एक घरीलाची रखुमाई सापती, आम्ही रखुमाई सापती, आम्ही रखुमाई सापती, एक धरीला आरती, आम्ही रखुमाई सापती, आम्ही रखुमाई सापती, आम्ही रखुमाई सापती. तेने चाले अवघे कामा, तेने चाले अवघे कामा हो, तेने झाले अवघे कामा, 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 तेने झाले अवघे ज्ञान आहे. फक्त एका विठ्ठलाला जाणा, दुसरं काहीच जाणण्याचा प्रयत्न करू नका. जाणण्यायोग्य या संसारात जर कोणी असेल तर तो एक देव आहे. प्रेम करण्यायोग्य जर या संसारात कोणी असेल तर तो देव आहे. एका देवाशी जोडलं की सगळं जग तुमच्यावर कृपा करेल. राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा जया एका पडते, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. ऐका याचा अर्थ. राजाज्ञेचा काय म्हणतो आपण त्याला? लोगो. लोगो माने दंड, दंड, सिम्बॉल. दंड नाही, लोगो, ठसा, सिम्बॉल, मुद्रिका. कंपन्यांचा लोगो असतो ना, TA. टाटाची गाडी असली की, हिंदाईची असली की त्याच्यावर असा वाकडा तिकडा यच असतो बघा, बरोबर आहे ना. लोगो, प्रत्येक कंपनीचा एक लोगो ठरलेला असतो. तसा प्रत्येक राजाचा एक लोगो, मुद्रा ठरले, सिम्बॉल ठरलेला असतो.
तर महाराज राजाज्ञेची मुद्रा लोगो असलेला तो ठसा कातड्याच्या त्या कापडावर असा त्याच्यावर तो ठसा मारलेला असतो. आणि ते राजाज्ञेची ती मुद्रा असलेला ठसा जर महाराज कुणाकडेही जरी नेला ना, सोनाराकडं नेला, सोनाराने वर काय पाहिलं होतं ते वाचलं. ते म्हटलं असं एवढं साधारण हे मी बावळट आलं म्हटलं दुकानामध्ये एवढं सगळं मागितलंय. ते म्हटलं खाली बघा एकदा, खाली काय होतं, राजाज्ञेची मुद्रा होती महाराज, शिक्का मारलेला होता. त्याच्याही पेढ्या पुढं जाऊन सांगते. एक जण दुकानात गेला, कशाला, किराणा खरेदी करण्यासाठी दुकानात गेला. दुकानात गेल्यानंतर त्यानं पाहिलं, हे पहिल्यांदाच बाजारात गेलं होतं, त्यानं पाहिलं एकानं महाराज गोणीभर किराणा घेतला. काय नाही, त्याला एकच कागद दिला, दुकानदाराला एकच कागद दिला. ते म्हटलं एका कागदाचा गोणीभर किराणा. ते म्हटलं बापरे, उद्या गाडीच घेऊन येतो म्हटले, ट्रकच घेऊन येतो म्हटले, कशाला, किराणा न्यायला. आणि महाराज ते म्हटलं असे कागद तर माझ्याकडं गोणीभर पडलेले आहेत म्हटले, उद्या ट्रकच घेऊन येतो. कागद दिलं की गोणीभर किराणा मिळतो. महाराज त्यानं सगळ्या किराण्याची यादी दिली, ट्रक भरली किराण्याने. दुकानदारानं सांगितलं बिल एवढं झालं. ते म्हटलं पैसे थांबा ना, आणतो ना म्हटले, माझ्याकडे गोणी भर आहेत म्हटले, काल कागद देऊन तुम्ही एक गोणी दिली ना, माझ्याकडं कागदाची गोणी भरलेली आहे म्हटले. आणि गोणी घेऊन आला, कसली, रद्दी. किराणा दुकानदारानं ती गोणी तराजूत टाकली आणि तराजूत गोणी टाकल्यानंतर म्हटला 20 रुपये. कशाचे, कागदच आहेत ना. पण मैं गवर्नर को 2000 रुपये अदा करने का वचन देता हूँ. आणि खाली गवर्नरचा शिक्का. शिक्क्याला महत्व आहे महाराज, शिक्क्याला महत्व आहे. जर शिक्का जर असेल कागदावर तर तो कागद सुद्धा 2000 रुपये किमतीचा होत असेल, तर तुमच्या कपाळावर मुद्रेचा तिलकाचा शिक्का असावा, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ, भगवंताच्या भक्तीचा ठसा आहे महाराज, मुखामध्ये असणारं भगवंताचं नाम, भगवत भक्तीचा ठसा आहे. आणि काही आळंदीमध्ये जर गेलं तर महात्मे महाराज संपूर्ण मुद्रांकित असतात. पतित 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 परी तुझाची मुद्रांकित. देवा मी पतित आहे पण तुझा मुद्रांकित आहे. भगवान परमात्म्याचा मुद्रांकित जो झाला ना, तो पतित जरी असला ना तरी तो पुण्यवंत होतो महाराज. म्हणून आपल्या हृदयावर, आपल्या कपाळावर, आपल्या गळ्यामध्ये भगवंताच्या भक्तीचा ठसा असला पाहिजे, भगवंताची मुद्रा असली पाहिजे. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे असा आपला ठाम निर्धार असावा. देव एकदा जोडला की तुकाराम महाराज सांगतात, देव सखा जरी जग अवघे कृपा करी. बाबा रे, देवाला एकदा आपलं करून घेतलं रे घेतलं, देवाचं सगळं आपलं होतं महाराज, देवाचं सगळंच आपलं होतं. सांगू का, लग्न पाहिलंय का तुम्ही? लग्न, नवरदेव नवरी बसलेले असतात. नंतर लग्न लागल्यानंतरचा कार्यक्रम, नवरदेव नवरीच्या पुढं नवरीचे आई वडील बसलेले असतात. नवरीच्या आई वडिलांच्या समोर ब्राह्मण देवता बसलेले असतात आणि ब्राह्मण देवतेला सांगतात, ब्राह्मण देवता मुलीच्या वडिलांच्या हातामध्ये पाणी देतात आणि म्हणतात, म्हणा इदम न मम. अहो 18 वर्षाच्या मुलीला जन्म दिला, संगोपन केलं, वाढवलं, शिक्षण केलं, 10 लाख रुपये लग्नाला खर्च केला आणि बाप दुपारी 12 वाजता म्हणतो इदम न मम, ही आता आमची नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात, आपणची मिळून दुहिता तिसी मम न म्हणे पिता. आपणच जन्म देऊन तिला पिता माझी नाही असं म्हणतो.
आता बापाचं काम झालं. आता नवरदेवाच्या हातात पाणी देतात आणि नवरदेवाला सांगतात म्हणा माम. ते जसं उतावीळ झालेलं असतं. ते म्हणतं माम माम. महाराज हातात हात घेत आणि फक्त एकच शब्द म्हणतो, काय माम. दुसऱ्या दिवशी त्याच्या बंगल्याला ती म्हणते माम. बरोबर आहे ना? पाणी घालायला आली होती का? नाही ना. माम. त्याच्या गाडीला ती म्हणते माम. त्याच्या जमिनीला माम. आणि त्याला सुद्धा. आता बहीण नाही, आता आई नाही, आता माम. काही कागदपत्र, खरेदी, साठेखत काहीच नाही. कोर्ट नाही, कचेरी नाही. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं फक्त हातात हात घेऊन एकदा म्हटला मम. त्याने तिचा अंगीकार केल्यानंतर त्याचं जे सगळं आहे ते बिना कागदपत्राचं जसं तिचं होतं ना तसंच. भगवंताने एकदा भक्ताचा अंगीकार केला की भगवंताचं जे सर्व ऐश्वर्य आहे ते आपोआप भक्ताच्या नावावर होतं. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. त्या भगवान परमात्म्याची सगळी ऐश्वर्य संपत्ती आपोआप भक्ताची होऊन जाते. म्हणून इतरत्र कुठेही मनाला लावू नका. व्यर्थ बाष्कळ बोलण्यामध्ये वेळ खर्च करू नका. आपला वेळ इतका स्वस्त नाही की आपण बाहेरच्या चर्चा करण्यामध्ये तो वाया घालवावा. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आपला काळ सार्थक करून घ्या. अतिशय थोडा काळ आपल्याकडे राहिलेला आहे, तो काळ भगवंताच्या स्मरणामध्ये घालवा आणि भगवंताला सखा बनवून घ्या. जग तुमच्यावर कृपा करत केल्याशिवाय राहणार नाही. संस्थांच्या मध्ये आपण घालतो, त्यांच्या गळ्यामध्ये आपण टाळ दिलेलं आहे. पण आता वेळ आलेली आहे. फक्त टाळ घेऊन आपल्याला चालणार नाही. फक्त टाळ घेऊन चालणार नाही तर आपल्याला गांडीव घ्यावं लागणार आहे. आपल्याला हातात गांडीव घेऊन युद्ध करायचं आहे. आणि ते गांडीव सुद्धा जगद्गुरु तुकोबरा यांनी शिवरायांना छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं, महाराज तुमच्या हातात टाळ शोभतो. तुकोबरा यांनी सांगितलं, महाराज आमच्या हातामध्ये टाळ शोभतो पण तुमच्या गळ्यात टाळ शोभणार नाही. तुमच्या हातात तलवार आणि ढालच शोभून दिसेल. छत्रपतींच्या हातामध्ये तलवार आणि ढाल आणि इकडे वारकऱ्यांच्या हातामध्ये टाळ. गांडीव घेऊन हाती तू अर्जुन हो युवान. तुझ्या पाठीशी उभा आहे योगेश्वर भगवान. अजून दुर्योधन तो येथे सत्ता भोगीत आहे. दुःशासन तो अजून सतीची लज्जा फेडित आहे. ओढ धनुची दोरी कर तू अचूक अनुसंधान. तुझ्या पाठीशी उभा आहे योगेश्वर भगवान. युवकांच्या पाठीशी योगेश्वर भगवान उभा आहे. पण मागे सारथी पुढे सारथी जर भगवान श्रीकृष्ण असेल तर अर्जुनानं हातात गांडीवच घेतलं पाहिजे. आता टाळ फक्त सप्त्यापुरता. टाळ आता फक्त सप्त्यापुरता. आम्ही गांडीवच घेणार आहोत. कारण पखवाज आहे. आता कीर्तन आवरल्यानंतर तुम्ही त्याचे तसंच ठेवणार आहे का? नाही नाही. विना लावताना पखवाज चढवावा लागतो. काळी 2 काळी 1 पांढरी 3 चढवावा लागतो. पण कीर्तन झाल्यानंतर तो अगोदर पहिल्यांदा ते काय करतात, पखवाज उतरवतात. कीर्तन आवरलं की लगेच रुपया काढायचं आणि ते पीठ पखवाज उतरून ठेवतात. आपला पखवाज कायम उतरलेला नसावा. आपला तपला आपला पखवाज कधी कधी कुणाच्या पुढे उतरवायचा? गुरुजनांच्या पुढे तो उतरूनच ठेवायचा. साधू संतांच्या पुढे तो उतरून ठेवायचा. पण जेव्हा जेव्हा आमच्या धर्मावर आक्रमण होईल तेव्हा आमचा पखवाज चढलेला असेल, आमचा तबला चढलेला असेल, आमचा पाळा चढलेला असेल, आमच्या
सणासणा श्वासाश्वासामध्ये नसानसामध्ये आमच्या वीर रस वाहिला पाहिजे. शांत रस वाहून आता अजिबात चालणार नाही. आपल्या नसानसात वीर रस वाहिला पाहिजे आणि सर्व हिंदूंनी जागृत होऊन एकत्र या दादा. अजूनही एकत्र या. एकत्र आल्याशिवाय हे आपली मंदिरं आहेत ना, उद्या तुम्ही पाहिलं असेल हो, ज्या इस्कॉनच्या साधूंनी 1 महिनाभर त्यांचा रोजा असताना संपूर्ण 1 महिना त्यांच्या रोजामध्ये त्यांना जेवण घातलं होतं, त्याच साधूचे तुकडे तुकडे केले त्यांनी. रोजा घालणाऱ्या साधूंचे ते जर तुकडे करू शकतात, तर आपण जर एकत्र आलो नाही तर काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून संघटित व्हा, सुगठित व्हा, स्वस्थ रहा, मस्त रहा, व्यस्त रहा.